खूप वेळ झालं, अशा बस भरभरून आहे. आता आम्ही टॅक्सी केली आहे. खरेदी बघा असे करतातच आहे. 1 तासाच्या वर झाला आम्हाला, आहे ना. किती जण आले गेले, आम्ही इथंच आहे अजून. सकाळी लवकरची पकडली असती, इकडे येऊन बघितलं असतं ना बस कितीला आहे वगैरे, आहे का ना. संडे ना 10 मिनिटाला असतो, नाही तर तेव्हा गर्दी कमी असते. संडे असल्यामुळे ते यांच्या कार्यक्रमला गेले असतील त्या बायका. बिल आहे त्यांच्यावर. हा ना, गाडी इथंच लावून गेली होती चालू. त्या पिवळ्या साडीतल्या बघितल्या ना बायका तुम्ही, ते ह्यांच्याकडेच होता प्रोग्राम मंदिरामध्ये. आता ही गाडी आली आहे. तिथंच बोलले असते, ऐका नाही. 1 तासाच्या वर जाते. पंडित कुठे जायचं? लांब एवढा आहे तिथून पुढे. थोडंफार कमी जास्त करा. कमी सांगितलं ना. एअरपोर्टला 1800 असतात. नाही 1500 नाही होत, खरंच परवडत नाही. 1800 असतात. मी 200 जायचं, मला तुमच्यासाठी कमी केलं. इकडून 2-2.5च्या खाली. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विन. तर इथे पहा, एवढे रेट होते एवढ्या गाडीचे. पण आता हा पण आम्हाला शॉर्टकट आणखीन पाण्यातून नेणार आहे. आणि गाडीसहित, म्हणजे तिकडे रोडवरती काम चालू होतं, बाय रोडनीच न्यायचं होतं. आता त्याने आमची कारसहित आम्हाला सोडलं तिकडे थोडंसं, तरी पण एवढे पैसे घेतले. त्याच्यामुळं मला नेक्स्ट डेची आमची जी बीच फिरायची जी पिकनिक होती ती मला नकोच वाटायला लागली. कारण एवढे रेट होते ह्याचे टॅक्सीचे. आणि आम्ही ॲक्च्युली बसमुळं गेलो. बसनीच कमीत कमी एक्सप्लोअर करायचं सगळं. तर इथे माझा मूड ऑफ झाला. पण आता आपण थोडंसं गाडी पाण्यातून नेल्यामुळं ते एन्जॉय करणार आहोत स्पॉट्स. समुद्रातून बोटमधूनच ही गाडी पण जाणार. तर फ्रेंड्स, आम्ही संडेचा हे करूनच गेलो नव्हतो. रेग्युलर बसेस असणार याच बेसवर गेलेलो. कारण मागे पण आम्ही गेलेलो 2 वर्षापूर्वी साऊथ गोव्याला, तेव्हा बसनीच पणजी, मडगाव वगैरे सगळं AC बसनी फिरलेलो. तर इथे पहा, ही बोट आहे, शिप. तर असे त्याने खूप कमी खर्चात जायला पाहिजे होतं, पण ते लोक आता संडेमुळं कमाईच करत असतात. आम्ही बघा आता ह्याच्यात चाललोय बोटीमध्ये.
गाडी आपली. त्याच्यामध्ये पण गाडी. मला अशा पण बोटीत जायचं हे फक्त सामानासाठी असतं. एवढी मोठी बोट बनवली आहे ना हो. आपला असा फोटो काढायला पाहिजे. आता काय करणार, इथं उभा राहिल्यावर येईल. देवाले तुला ड्रायव्हर गेला की कुठं? हे बाहेरच्या देशात असं दिसतंय अहो, लंडनला वगैरे हे असे घर. कसं जॉईन गाडी आता तिकडे टच करतो. बघा आपण बाहेर चाललोय. गाड्यांसहित उतरायचं काढलंय त्यांनी, आहे ना. त्याला पुढचं ठोक लागण्याची शक्यता असते ना. खालचं तर आपल्याला दिसणार नाही. याचे असणार पैसे, आहे ना. याचे पैसे असणार तुला की नाही. तर ते ड्रायव्हर सांगत होते की आम्हाला पण ते पैसे भरावे लागतात कार घेऊन इकडं ट्रान्सपोर्ट करताना. आणि मी बाय रोडच वेळ पण वाचवला आणि बाय रोड आणायला काम चालू होतं मधल्या रोडचं, त्यामुळं हा पर्याय शोधतात ते लोक. आणि छान वाटलं बघा, आपण गाडीसहित आलो. आता इथे आपल्याला मडगावला जायचं आहे. तर ते खूप पैसे बोलत होते, तर मी यांना म्हणलं राहू दे आता इथपर्यंतच. आम्ही पणजीमध्ये उतरलेलो आहे. I love Goa. बघा असं
बस लागले. एवढी लाईन आहे. आता इथे आपण बसचं तिकीट काढून मडगावला जाणार आहोत. आहे ना, उभंच राहायला लागलं. आम्ही उतरलो. AC बस आहे. घरातले किती चांगले चिप्स होते. भूक लागली. नाही खाली लांबूळ काय बघा नारळ. मला 2-2:30 झाले बघा. आम्ही प्रवास करतोय सकाळपासून आणि आता नारळ पाणी पिला, खोबरा खाल्ला. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला या. थँक्यू.